वाडा कडूस गटात तीनही उमेदवार राष्ट्रवादीचेच निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी व्यक्त केलाय। तर या भागात राष्ट्रवादीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय। वाडा आणि कडूस या भागात राष्ट्रवादीच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। या भागात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे आणि या भागात पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास सी24 तासशी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी व्यक्त केलाय। खाली येणार आहे आणि या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनच्या याच्यातून जे आता हे सरकार युती शिवसेना आणि बीजेपी मध्ये वाद चाललाय, त्या वादामध्ये हे सरकार समाजाला विसरून हे स्वतःच ह्या ठिकाणी खुर्च्या सांभाळायचं काम करतात आणि म्हणून आज जनता ह्या सरकारला कंटाळलेली आहे। म्हणून आता राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता राज्यामध्ये येणार आहे। आताच या ठिकाणी यांच्या वादामध्ये कधीही इथं विधानसभेची इलेक्शन लागू शकते आणि जर विधानसभेची इलेक्शन आता या 2.5 वर्षात जर लागली तर खऱ्या अर्थाने ही राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी राज्यामध्ये येणार आहे। अशा पद्धतीचं जनतेचं सुद्धा कौल आहे आणि हे सरकार लवकर बाजूला जावं असा जनतेचा कौल आहे। निलेश आंधळे, सी24 तास, राजगुरुनगर।